मेहता का उल्टा चश्मा। मित्राय नमः, भानवे नमः, खगाय नमः, सूर्याय नमः, भूषणे नमः। ओम हिरण्यगर्भाय नमः, मरीचे नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, भास्कराय नमः। आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तुते। बबिताजी, नाही त्यांना फोनवर बोलून घेऊ दे, नंतर त्यांना हाक मारतो. गुड मॉर्निंग जेठा भाऊ. गुड मॉर्निंग भाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणण्याच्या नादात बबिताजी आत गेल्या. गुड मॉर्निंग भिडे भाऊ. अरे गुड मॉर्निंग अब्दुल, इकडे इकडे. काय भिडे भाऊ? जरा सुविचार वाच. पुलिस वकील डॉक्टर से जितना दूर रहो उतना अच्छा है. काय विचार आहे? काय विचार आहे? वाह वाह वाह. गुड मॉर्निंग अब्दुल. गुड मॉर्निंग भिडे मास्तर. गुड मॉर्निंग. मी पण वाचतो ना, काय सुविचार लिहिलाय. हो वाचा वाचा. पुलिस वकील डॉक्टर से जितना दूर रहो उतना अच्छा है. कसा वाटला सुविचार हाती भाऊ? भिडे मास्तर, तुमचा हा सुविचार मला अजिबात नाही आवडला. खरं तर या सुविचारामुळे मी खूप दुखावला गेलोय. दुखावले गेला? पण का हाती भाऊ? का काय भिडे मास्तर, तुम्ही तुमच्या सुविचारात लोकांना सांगणार की एका डॉक्टर पासून दूर राहा, तर एक डॉक्टर तर दुखावला जाणारच ना. मी जर लोकांना सांगितलं की आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरी पासून दूर राहा, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही पण दुखावले जाल ना. तुम्ही एका सोसायटीच्या सेक्रेटरी बरोबरच तुम्ही शिक्षक पण आहात. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवता तेव्हा तुम्ही काय सांगता? शिकून सवरून डॉक्टर व्हा, वकील व्हा, पोलीस व्हा, आणि असे विचार आहेत तुमचे. हाती भाऊ, तुम्ही गैरसमज करून घेताय. भिडे मास्तर, मी तेच समजतोय जे तुमचा सुविचार समजावू पाहतोय. मी खूप दुखावला गेलोय भिडे मास्तर. तुम्हाला माझ्यापासून दूर राहायचंय ना? ठीक आहे, मीच निघून जातो. दूर जातो म्हणजे मी ही सोसायटी सोडून जातोय. नाही नाही हाती भाऊ. नाही नाही काय, तुम्हा लोकांना तर गर्व असला पाहिजे की तुमच्या सोसायटीमध्ये एक डॉक्टर राहतो जो तुमचा मित्र आहे आणि 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि तुम्ही म्हणताय की डॉक्टरांपासून दूर राहिलं पाहिजे. ठीक, चाललोच मी आता सोसायटी सोडून. काय बोलता तुम्ही? माझा ऐकून मला काही ऐकायचं नाहीये. आता तर सोसायटी सोडून जावंच लागेल. अरे काय झालं भाऊ? सकाळी सकाळी कोण सोसायटी सोडून जात आहे? हाती भाऊ जात आहेत. डॉक्टर हाती? जात नाही अब्दुल, जावं लागतंय मला. अरे असं काय झालं डॉक्टर हाती की तुम्हाला सोसायटी सोडून जावं लागतंय? कोणी भाग पाडला तुम्हाला सोसायटी सोडून जायला? या भिडे मास्तरांनी. नाही नाही, अरे? गैरसमज झालाय त्यांचा मेहता साहेब. गैरसमज? हो, आत्ता दाखवतो. या मेहता साहेब. अरे काय काय झालंय काय? इथे भिडे मास्तरांनी काय सुविचार लिहिलाय बघा. काय लिहिलंय? वाचा. मेहता साहेब, तुम्ही भिडे मास्तरांना ओरडायच्या ऐवजी हसताय. मेहता साहेब, तुम्हाला तर समजला ना सुविचाराचा अर्थ. आता तुम्ही डॉक्टर हातींना समजाव की असं सोसायटी सोडून जाऊ नका म्हणून. बघा डॉक्टर हाती लिहिलंय, मी पण वाचतोय की भिडेने हेच लिहिलंय की डॉक्टर पोलीस वकील पासून जेवढं लांब राहाल तेवढं चांगलं आहे. पण भिडेने काही वेगळ्या संदर्भात ही गोष्ट लिहिली. हा, कुठल्या संदर्भात? भिडेंचा अर्थ असा आहे डॉक्टर हाती हे वाक्य लिहिण्या मागचा की आपल्याला एक असा समाज हवाय जो समाज अपराधमुक्त असावा, भयमुक्त असावा, रोगमुक्त असावा. हा. मुक्त म्हणजे? सांगतो अब्दुल. डॉक्टर हाती, एक छोटीशी गोष्ट सांगा. आपल्याला पोलिसांची गरज कधी पडते? कोणता गुन्हा झाला, अशांती असेल, न्यायव्यवस्थेची गरज तेव्हा पडते जेव्हा काही वादविवाद होतात, भांडणं होतील. आणि चिकित्सकाची गरज केव्हा पडते? जेव्हा कोणता रोग असेल, आजार असेल. आणि जरा मला सांगा, आपल्याला असा समाज चालेल ज्यात अपराध असेल, अव्यवस्था असेल, अशांती असेल, रोग असतील? आपल्याला हेच वाटेल ना की समाजात ह्या समस्या नसाव्यात. आणि जर समस्याच नसतील तर त्या तिघांची गरजच पडणार नाही.
भिडेच्या म्हणण्याचा अर्थ हा नाहीतर पोलीस, डॉक्टर आणि वकील तर एका सभ्य आणि स्वस्थ समाजाचे प्रमुख स्तंभ आहेत, आधार आहेत. हो हो अगदी बरोबर बोललात मेहता साहेब, माझा हाच अर्थ होता हाती भाऊ. डॉक्टर हाती, तुम्ही फक्त चिकित्सक थोडी ना आहात, तुम्ही आपल्या गोकुळधाम कुटुंबाचा भाग आहात. हा मग तेव्हा आता हट्ट सोडा, भिडेला माफ करा आणि सोसायटी सोडून जायचा विचार सोडा. हो हाती भाऊ, आणि तरीही तुम्हाला माझा सुविचार वाचून वाईट वाटलं असेल तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हाला सॉरी म्हणतो. सॉरी. नाही नाही भिडे मास्तर, गोष्ट माफी मागण्याची नाहीये. तसं तर मला या सुविचाराचा अर्थ मेहता साहेबांनी समजावला, पण दुसरा कोणी आला आणि त्याने हे वाचलं आणि या सुविचाराचा चुकीचा अर्थ काढला तर नाही नाही, ही गोष्ट तुमची बरोबर आहे. तर मी त्याचा अर्थही तिथे लिहितो, ठीक आहे? आता बोला डॉक्टर हाती, आता ठीक आहे? हा, हो मेहता साहेब, आता या सुविचाराचा अर्थ एकदम साफ आहे. माफ करा भिडे मास्तर, मी त्या डॉक्टर शब्दाला पकडून बसलो, पण तुम्हाला त्यातून काय सांगायचं होतं ते मी नाही समजू शकलो. हे तर मी पण माझ्या रुग्णांना सांगतो की नाश्ता करायला या, पण रुग्ण बनून येऊ नका, आणि रुग्ण बनून आलात तर दुसऱ्यांदा येऊ काय नका. बोललात? हो बरोबर, मी सुद्धा हेच म्हणत होतो ना की कोणीही असं कायदेशीर कारवाईमध्ये अडकू नये, नाहीतर मग पोलिसांच्या चक्रा, वकिलाच्या चक्रा, कोर्टाच्या चक्रा, तारखेवर तारीख, या सगळ्या गोष्टीतच माणूस अडकून जातो. आणि मला पण हेच वाटतं की गोकुळधाम सोसायटीमध्ये, अरे गोकुळधाम सोसायटीमध्येच कशाला, जगात सगळे खुश राहतात, कोणाला कधी वकील किंवा पोलिसांची गरज पडू नये. अरे भाऊ भिडे, आम्हा सगळ्यांना हेच वाटतं, पण आपल्या सोसायटी वाल्यांचं पोलिसांकडे काम निघतंच भाऊ. खरी गोष्ट मेहता साहेब, आपल्या सोसायटीमध्ये एवढ्या दुर्घटना होतात की चालू पांडेजींना सारखं सारखं यावंच लागतं. ओहो हाती भाऊ, चालू पांडेजींचं नाव घेऊ नका, देव न करो, पण परत त्यांच्याशी गाठ पडली तर. थोरात, मला जेठालालचा नंबर हवाय. कोण जेठालाल साहेब? अरे हो, तू नवीन आलायस नाही का या पोलीस स्टेशनला? जेठालाल तो माणूस आहे ज्याच्यामुळे या विभागातील सर्व पोलीस चौक्या त्रस्त असतात. कुठे राहतो हा जेठालाल साहेब? साहेब तुम्ही त्या गोकुळधामवाल्या जेठालाल बद्दल बोलताय? हो हो, तोच पाटील. मला जेठालालचा नंबर पटकन शोधून दे. होय साहेब. काय करतोयस? साहेब जेठालालचा नंबर शोधतोय. अरे यार, मी माझा जुना फोन आहे ना, तो दुरुस्तीला टाकलाय, तर सगळा डाटा त्याच्यातच आहे. म्हणून सांगतोय जेठालालचा नंबर मला कुठूनही शोधून द्या. मी कुठून देऊ साहेब? इकडे एक पोलीसवाला असूनही तू मला विचारतोयस की जेठालालचा नंबर मी कुठून शोधू? अरे फायर असेल, कंप्लेंट असेल, कुठूनही शोधून काढ. हे एका पोलीसवाल्याचं काम आहे की या जगात कोणाचाही नंबर शोधून काढायचा, समजला? हो साहेब. चल जा 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 लवकर जा. हो साहेब. अरे थांब यार, सॉरी साहेब. जा त्याची मदत कर, तो नवीन आहे. ठीक आहे साहेब. मला जेठालाल हवाय, कोणत्याही परिस्थितीत. अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी, आपका क्या होगा जनाबे वैष्णव जन तो तेने जे कहिए रे. अरे नाही नाही जेठ्या, मला बघून हे गायची काही गरज नाहीये. अरे ते आधी काय गात होतास, याच्या आधी गात होतास ना, खूप छान गात होतास. काय होतं ते? आपका क्या होगा, काय ते जनाबे, काय होतं ते? नाही नाही, तुमच्या समोर ते आता कुठे बापू. अरे खूप छान गात होतास, आता ते तुमच्या समोर काय जेठ्या? अरे मी पण तरुण होतो तेव्हा मी सुद्धा असंच चालता फिरता अशीच गाणी गुणगुणत असायचो. अच्छा, हा. कोणती कोणती गाणी गायतात बापूजी? अरे जेठ्या, एक तर माझं सर्वात आवडतं गाणं होतं, अच्छा, कोणतं? जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये हंसाए, कभी ये रुलाए. हा.
जिंदगी आहा कैसी है पहेली हाय, कभी ये हंसाए कभी ये रुलाए, कभी देखो मन नहीं जागे, वाह पीछे पीछे सपनों के भागे, अरे हे, वाह, वाह कभी जेठ्या, कभी वाह. मन. हं? तुला तर गाण्यामध्येही लवकर उठायचं नाही एकदम मस्त झोपून राहायचंय आणि स्वप्नात बुडून जायचंय हं? असं पण कुठे पण घेऊन नाही, जाता. पण तू बोल हे खरं आहे की नाही 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 असं नाही बापूजी असं नाही. हॅलो हसवत अह, हसवत ए तू कोण आहेस मला सांगणारा? हसू नको, मी असणार. नाही नाही सर, तुमचा गैरसमज होतोय. माझं नावच हसमत आहे, हसमत अन्सारी. अच्छा अच्छा अच्छा, कुठून? ते मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही मला आधी हे सांगा, तुम्हाला जीवनात खुश राहायचंय का? अरे भाऊ, खुश राहणं कोणाला नको असतं. ही खूपच चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही मला हे सांगा की तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करता? घ्या बोला. अरे आपल्या कुटुंबावर कोण प्रेम करत नाही भाऊ? म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करता, नक्कीच नक्कीच. याचा अर्थ तुम्हाला अमेरिकेला जायचंय. राहायला? नाही नाही, मग फिरायला. हा, अरे भाऊ, आपल्या परिवारासोबत अमेरिकेला फिरायला जायला कोणाला नको असतं हा? म्हणजे तुम्हाला अमेरिकेला जायचंय. हा, बिलकुल बिलकुल. आम्ही 4 जण आहोत, बापूजी, मी, माझी बायको आणि माझा मुलगा. हा, तर नाव लिहून घ्या. बापूजींचं नाव आहे. हो सर, नक्कीच नावही लिहून घेतो, पण त्याआधी तुम्हाला एक छोटस काम करावं लागेल. हा बोला. फक्त तुम्हाला आमच्या घुमाऊ इंटरनॅशनल टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीचा मेंबर व्हावा लागेल. हा, मग होऊन जाऊ. बनवून घ्या मेंबर. अभिनंदन सर, मग तर तुम्ही लवकरच अमेरिकेला जाणार आहात. अच्छा, लगेच 10 लाखांचा चेक रेडी करा, मी येतोय घ्यायला. 10 लाख? 10 लाख कशासाठी? सर, तुम्ही घुमाऊ इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे मेंबर आहात. ही मेंबरशिप फी आहे. एकदा तुम्ही मेंबर झालात की तुम्हाला अमेरिकेला जायचं तिकीट आणि हॉटेल फ्री. अरे फ्री मध्ये कसं काय भाऊ? 10 लाख तर तुम्ही घेताय. ते फिरण्यासाठी नाहीये, ती मेंबरशिप फी आहे. अच्छा, मग मी काय म्हणतो, पहिले ना तुम्ही आम्हाला अमेरिका फ्री मध्ये फिरवून आणा. जर आम्हाला मजा आली तर आम्ही मेंबर बनून जाऊ. नाही सर, आम्ही असं करू शकत नाही. सर, तुम्हाला फ्री मध्ये फिरायचंय तर तुम्हाला मेंबर बनावं लागेल. आणि सर, मेंबर होण्याचे अजूनही खूप फायदे आहेत. हा, नाही असतील असतील, पण मला मेंबर नाही व्हायचं. हा, चला, ओके, थँक्यू. कोण होतं अरे बापूजी, ते आता कोण आहे? हॅलो. सर, मी घुमाऊ इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी मधून हसमत बोलतोय. अरे भाऊ, परत तूच? आधी तर तू दुसऱ्याच नंबरवरून फोन केला होतास. अहो सर, खूप मोठी कंपनी आमची, बरेच नंबर आहेत आमच्याकडे. हो, तर आता काय आहे? सर, ती मेंबरशिप आहे ना. अरे भाऊ, मी बोललो ना, मला मेंबर नाही बनायचं. त्रास देऊ नका आता. हा, चला. सर, तुम्ही गोल्डन अपॉर्च्युनिटी सोडताय. इतक्या कमी रेट मध्ये ही मेंबरशिप परत मिळणार नाही. हो, चालेल. मला तर ती नकोच आहे ना भाऊ. हा, सर, तुम्ही मला एकदा भेटा तर खरं. मी तुम्हाला मेंबरशिपवर डिस्काउंट पण मिळवून देईन. मला तुम्हाला स्कीम समजवायची आहे. अरे भाऊ, तुम्हाला कळत कसं नाहीये? मी बोललो ना, मला मेंबर नाही व्हायचंय. सर, एकदा तुम्ही ही स्कीम ऐकून घ्याल ना, तर मला सोडणारच नाही. हे बघ भाऊ, आता जरा जास्त होत आहे. मी बोललो ना, मला मेंबर नाही व्हायचं तर समजून जायचं. हा भाऊ, आता परत फोन करू नको. हा, मी खूप बिझी माणूस आहे. ठीक आहे? ठीक आहे सर, मी आता तुम्हाला फोन करणार नाही. फक्त मला एवढं सांगा की तुम्ही फ्री कधी असता, म्हणजे मी तुम्हाला पर्सनली भेटायला जाईन. अरे आता कमाल झाली, तू तर हात धुवून मागेच लागलाय. अच्छा चल, आता मी तुला मेन गोष्ट सांगून टाकतो. मला मेंबर खरं तर यासाठी नाही बनायचंय, कारण माझ्याकडे खरंच 10 लाख रुपये नाही आहेत भाऊ. काही होत नाही सर, तुम्हाला ही मेंबरशिप इन्स्टॉलमेंट मध्ये मिळवून देतो. आता तुम्ही फिरून या, मग हळूहळू 12 हप्त्यात फेडून टाका, ते पण विदाऊट इंटरेस्ट. अरे भाऊ, इंटरेस्ट सोबत किंवा इंटरेस्ट शिवाय मला तुमच्या स्कीम मध्ये इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे? अरे जरा शांत राहा जेठ्या, एवढ्या रागाने कशाला बोलतोय? बापूजी, त्याला समजतच नाहीये. मी बोललो त्याला मला नाही व्हायचंय मेंबर, तरी फोनवर फोन करतच चाललाय. हो हो ठीक आहे, जो कोणी आहे शांतपणे बोल ना जरा. आता हे कोण आहे? हॅलो. सर, मी बोलतोय. अरे भाऊ, अजब त्रास आहे तुझा. रोमत नाही, हसमत. अरे काही असो भाऊ, मला फोन करू नको आता. सर, म्हणूनच तर म्हणतोय, एकदा तुम्ही मला भेटून घ्या, मग फोन येणं तुम्हाला बंद होऊन जाईल. अरे काय जबरदस्ती आहे भाऊ? तुम्ही लोक काय रोज सकाळी उठून एखाद्या माणसाला पकडून त्याला फोन करून सारखा त्रास देत राहता काय? नाही नाही सर, असंच कोणालाही फोन करत नाही आम्ही. तुमचा नंबर आणि तुमचा रेफरन्स कुणीतरी आम्हाला दिलाय, म्हणूनच तुम्हाला फोन केलाय. कोणी दिला माझा नंबर? खूप मोठ्या माणसाने दिलाय.
मोठ्या माणसाने म्हणजे कोणी ज्येष्ठ आहे का? ज्येष्ठ नाही सर, खूप मोठ्या म्हणजे खूप मोठ्या पत्रकाराने दिलाय. अच्छा, कोण? पत्रकार पोपटलाल. अरे तुला कोणी सांगितलं की तो मोठा पत्रकार आहे? ते स्वतःच बोलले. त्यांना काही इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळाली आहेत. अरे मिळाली नाहीत भाऊ, एकच मिळालंय, तेही खूप वर्षांआधी. त्यानंतर काही मिळालेलं नाहीये. तेच तर सर, एवढ्या मोठ्या पत्रकाराने तुमचा नंबर दिलाय म्हणूनच तुम्हाला फोन केलाय. मग सांगा कधी येऊ तुम्हाला भेटायला? सर 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 काय झालं, पोपटने दिला होता नंबर? हो ना बापूजी. आता काही हरकत नाही, त्याला फोन करून सांग की असं न विचारता कोणाला नंबर देऊ नको. त्यालाच फोन लावलाय मी आता. जेठालाल जेठालाल सकाळी सकाळी तुझा फोन. सगळं काही नीट आहे ना? नाही नीट नाहीये भाऊ. का काय झालं रे? अरे काय झालं? तुला पण काही काम धंदा नाहीये पोपटला? अरे का रे? तो घुमाव टूर वाला काय नाव आहे त्याचं, हसमत अन्सारी, त्याला माझा नंबर का दिला? अरे भाऊ तुला जग फेरायची हौस होती ना, तू फॅमिली वाला आहेस. अरे भाऊ तुझ्या फॅमिली सोबत बाहेर फिरायला जाऊ शकतोस ना तू, म्हणून तुझा मी नंबर दिला. अरे भाऊ तू नंबर दिल्यामुळे त्या हसमतने मला फोन करून करून माझं हसणं गायब करून टाकलंय. परत फोन करून एकच गोष्ट बोलतोय की आमच्या कंपनीचे मेंबर होऊन जा. मी त्याला किती वेळा बोललो की मला नाही व्हायचं मेंबर, त्याला समजतच नाहीये. फोनवर फोन करतच चाललाय. परत मला विचारल्याशिवाय तू कोणाला माझा नंबर देऊ नको. नाही देणार भाऊ, शांत हो ना आता. पण जेठालाल तुला जर एखाद्या मुलीचा किंवा तिच्या आई वडिलांचा फोन लग्नासाठी येत असेल ना, तर तू माझा नंबर न विचारता मला अगदी बिंदास देऊन टाक. पोपटलाल आता ही गमतीची वेळ नाहीये, मला आता दुकानात जायला उशीर होतोय. चल. नाही पण मी गंमत नाही करत आहे, मी सिरियसली बोलतोय. कोणताही लग्नोत्सव कन्येचा ना एक. ठीक आहे भाऊ, चल आता चल. अरे चला बापूजी मी दुकानात जातो. हा सगळं घेतलंस ना रे, पर्स रुमाल सगळं घेतलंस ना? हो. काय झालं, काय विसरलास? पर्स विसरलो, घेऊन ये. आता हा परत हसमतचा फोन असला ना तर. हॅलो हॅलो सर, मी घुमाव इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमधून बोलत आहे. ए हसमत, आता नंबर सोबत तू आवाज बदलून पण बोलायला लागलायस? अहो नाही सर, हसमत नाही, मी त्यांची कलिग हसमती बोलतीये. हसमत सरांनी तुम्हाला फोन करायला सांगितलं होतं. आमचे बॉस पांडेजींना तुमच्याशी मेंबरशिप बद्दल काही बोलायचंय. तुम्ही लाईनवर राहा, मी कॉल ट्रान्सफर करून त्यांच्याशी तुमचं बोलणं करून देते. अहो मला कुठल्याही पांडेजींशी बोलायचं नाहीये. सकाळी तुम्ही त्रास देणं थांबवा आता. फोन ठेवा आता. सर 2 मिनिटं, पांडेजी तुम्हाला सगळे स्कीम समजावतील. अरे मला नको आहे तुमची ती स्कीम. अरे हे जेठ्या, अरे चिडतोस काय एवढा? जरा शांत राहा. कसा शांत राहू बापूजी? तुम्ही पाहिलात ना किती वेळा फोन करतायत, दरवेळी वेगवेगळ्या नंबर वरून फोन करतायत. मी बोललो भाऊ मला नाही बनायचं मेंबर, नको आहे मला तुमची स्कीम, तरी फोन करतच चाललेत. पहिल्यांदा तो हसमत नावाचा कोणतरी मुलगा होता, आता हसुमती नावाची मुलगी आहे. बोलते की आता तुम्ही आमच्या सिनियर सोबत बोलून घ्या, पांडेजींशी. साहेब जेठालालचा नंबर मिळाला. गुड. फोन लाव त्याला लगेच, क्विक. चला तर मी आता दुकानात जातो. हे बघा बापूजी, काय झालं? साहेब रिंग वाजते. वाजू दे. हे वेगवेगळ्या नंबर वरून फोन करतच चाललेत. काय करू मी यांचं? फोन उचलतच नाही यार. जाऊ दे. साहेब कट करून टाकला. अच्छा, रीडायल कर. ठीक आहे साहेब. चला बापूजी, बाय. साहेब परत कट केला. जोवर तो फोन उचलत नाही जेठालाल, तोवर रीडायल करत राहा. चला बापूजी, जय जिनेंद्र. हे नाही ऐकणार बापूजी, आता जरा यांना सांगावंच लागेल. बरोबर. हॅलो पांडेजींना तुमच्याशी बोलायचंय. अरे तुला कळत कसं नाहीये, मला कुठल्या पांडेजीशी बोलायचं नाहीये. तुम्ही जेठालालच बोलताय ना? हो. मग तुम्हाला बोलायचं का नाही पांडेजींशी? अरे माझी मर्जी, नाही बोलायचंय मला. काय जबरदस्ती आहे का? मला पांडेजींशी बोलायचं नाहीये, म्हणून तर मी परत फोन कट करतोय. पण तुमच्या लक्षातच येत नाहीये, परत फोनच करत चाललात तुम्ही. नाही बोलायचं आता मला पांडेजींशी, आणि परत मला फोन करू नका. फोन केलात तर खबरदार. साहेब जेठालालने फोन कट केला. आय नो जेठालालची एवढी हिम्मत. परत फोन लाव.
रिंग वाजते. परत कट केला का? येस. येस. जेठालालचा लँडलाईन नंबर शोधून काढ. साहेब, लँडलाईन नंबर शोधायचा प्रयत्न केला पण तो मिळाला नाही. साहेब, तुम्ही म्हणत असाल तर मी त्याच्या दुकानाचा नंबर हो, काढ. त्याच्या दुकानाचा नंबर शोध आणि त्याला फोन कर आणि माहिती काढ की जेठालाल कुठे आहे. कळलं? होय साहेब. कम ऑन गो. होय साहेब. माझा फोन कट करतोय जेठालाल. सकाळी सकाळी ना घेणं ना देणं मूडचा सत्यानाश करून टाकला. बबिताजी, गुड मॉर्निंग बबिताजी. हाय, गुड मॉर्निंग जेठाजी. या बबिताजींना बघून माझा मूड तर नीट झाला, पण वाटतंय बबिताजींचा मूड नीट नाहीये. काय झालं बबिताजी, सगळं नीट आहे ना? नाही ना, का, काय झालं? तर ऍक्च्युली मी ऑनलाईन कॅब बुक केली होती. मला ड्रायव्हरला लोकेशन समजवायला फोन करायचा होता, पण मोबाईल मध्ये नेटवर्कच नाहीये. या नेटवर्कचा ना आजकाल खूप प्रॉब्लेम झालेला आहे. चांगलं असं आपण कोणाशी तरी बोलत असतो आणि अचानक कॉल ड्रॉप. तेच तर. फुल सिग्नल दाखवत असतो मोबाईल मध्ये, अचानक फुलच्या फुल सिग्नल गायब. हो ना, माझ्यासोबत हेच होतंय. आता मी ड्रायव्हरला कसा फोन करू? सॉरी बबिताजी, ऑनलाईन टॅक्सी बुकिंग मधलं मला जास्त काय अजिबातच काही कळत नाही, नाहीतर मी तुमची नक्कीच काहीतरी मदत केली असती. नाही, तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण नेटवर्क असतं तर मी ड्रायव्हरला लोकेशन समजवायला फोन केला असता. एक काम करायचं का, थोडं त्या बाजूला जाऊन बघूया, कदाचित नेटवर्क मिळून जाईल. ओके, ठीक आहे. या बघा. आहे, मिळाला? नाही. थोडं अजून इकडे या, अजून इकडे या. आहे? अजिबात नाहीये. अरे बबिताजी, हं? मी ना जेव्हा जिन्यावरून खाली येतो ना तेव्हा हा. कोणा कोणाचा तरी फोन येतच असतो. मला वाटतं हा. तिथे फुल नेटवर्क आहे, तिकडे ट्राय करा, तिकडे मिळून जाईल. ओके, ठीक आहे, हा. लेट मी ट्राय. तिकडे जिन्यावर, इथे तर आता माहित नाही मला. आहे? जेठाजी, आहे ना, मिळाला ना. इथे तर काहीच नेटवर्क नाहीये. अच्छा, काय करू? एक काम करायचं हा, बबिताजी, काय? थोडा हाईट वर जाऊया का? ती क्लब हाऊसची जी बाल्कनी आहे तिकडे, काय ओके. ती सटकी लाईट ती एकदम आकाशात असते ना, त्याच्या जेवढं जवळ जाऊ तेवढं कदाचित मिळू शकेल. ओके, ठीक हा, आहे, लेट्स या, ट्राय. या. चला. तिकडे वर जाऊ. आला? नाही इथे ना वरती मला वाटतं येईल कदाचित बबिताजी. हा, थोडं काय अजून वर बघा नेटवर्कचा वरती. काय नेटवर्कचा इश्यू आहे हा? शी. हं. काय आलं? नाही. थोडं अजून वरती जा तिकडे. हा, थोडं असं बाहेरच्या बाजूला या, इकडे बघा. हा इथे. येस, आलं. मी टॅक्सीवाल्याला फोन हा, करते. करा. हॅलो भाऊ, मी कॅब बुक केली होती, त्या बाजूला येताय ना तुम्ही? हो, पावडर गली, गोकुधाम सोसायटी. ओके, या, थँक्यू. टॅक्सी येते. थँक्यू सो मच जेठाजी. अरे थँक्यू काय बबिताजी. मग सकाळी सकाळी टॅक्सी करून कुठल्या बाजूला चाललात? ते ऍक्च्युली अहो, फोन का कट केलात? बोला तर खरं. नाही, तो काय कामाचा फोन नाही, तो भागाचा फोन आहे. अच्छा. तो असाच सकाळी सकाळी टाइमपास साठी फोन करतो की शेठजी तुम्ही घरातून निघालात की नाही, कुठे पोहोचलात, आम्ही तर दुकानात पोहोचलो सुद्धा, वगैरे. हा, तर तुम्ही काहीतरी सांगत होतात ना, तुम्ही सकाळी सकाळी कुठे चाललात टॅक्सीने? ते ऍक्च्युली मी आणि माझी फ्रेंड शॉपिंग साठी चाललोय मॉल मध्ये. अच्छा, कुठल्या मॉल मध्ये? साऊदर्न मॉल मध्ये. त्या मॉलला जायच्या आधी मध्येच तर माझं दुकान येतं. ही टॅक्सी बिक्सी सोडा, मी तुम्हाला सोडतो रिक्षाने फटाफट. नाही जेठाजी, टॅक्सी येतच असेल. इनफॅक्ट एक काम करूया, तुमचं दुकान ऑन द वे आहे ना, तर आज मीच तुम्हाला ड्रॉप करते. हो, हेही होऊ शकतं. थँक्यू बबिताजी. मोस्ट वेलकम. आले चला टॅक्सी, या. चला या जेठाजी. हा बागा पण ना. चला भाऊ. मॅडम, तुमचं ड्रॉप लोकेशन काय आहे? साऊदर्न मॉल. अंधेरी ईस्ट वाला की मालाड वेस्ट वाला?
अंधेरी ईस्ट भाऊ, अंधेरी ईस्ट. जेठाजी 1 मिनिट, हा मी माझ्या फ्रेंडला विचारून घेते हा, जरा कन्फर्म करते. हा इंद्राणी, आपण कोणत्या साऊदर्न मॉलला भेटणार आहोत? अंधेरी ईस्ट की मालाड वेस्ट? ओके, मालाड वेस्ट. ओके कूल, मी थोड्याच वेळात पोहोचते. ओके बाय. सॉरी जेठाजी. नाही, मी ऐकलं आता तुम्हाला तर मालाड वेस्ट वाल्या मॉल मध्ये जायचंय. हो ना. तो तर माझ्या दुकानाच्या एकदम विरुद्ध दिशेला आहे. आय नो. नाही काय नाही ना, तुम्ही निघा आता. हा म्हणजे मीच निघतो आता. ओके सॉरी हा. अरे नाही त्याच्या सॉरी काय, माझं नशीबच खराब आहे. भाऊ चला. थँक्यू. अरे बाघा, तू आता एवढा मोठा घोडा झालास, पण अजूनही काही गोष्टीत अक्कल कमी आहे तुला. 2 वेळा मी फोन कट केला तर कळायला पाहिजे ना की मी कुठेतरी बिझी आहे. फ्री होताच फोन करेन तुला. शेठजी, मोठे सयाने सांगून गेले आहेत की काळजीची घार डोक्यावर ची ची करत असेल तर माणसाने जास्त उशीर नाही केला पाहिजे. तिच्यापासून वाचण्याचे उपाय शोधले पाहिजेत. बाकी तर जसे ज्याचे विचार. काळजीची घार? तुझ्या डोक्यावर कुठल्या काळजीची घार चिची करते? चालू घार. चालू घार म्हणजे त्या चालू पांडेजींचा 3 वेळा फोन येऊन गेला आहे. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. चालू पांडे म्हणजे ते इन्स्पेक्टर साहेब चालू पांडेजी? हो. असं काय काम आहे त्यांचं माझ्याकडे? मला काय माहिती. अरे मग विचारायचं होतं ना. मी त्यांना कसं विचारू शकतो? एकतर पहिले ते खूप रागवले होते. रागात होते का? हो, म्हणत होते की त्यांनी तुम्हाला 2-3 वेळा फोन केला, पण तुम्ही त्यांचा फोन कट केलात. आणि जेव्हा फोन उचललात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी खूप असभ्यपणे बोलला होता. खूप रागवले आहेत ते तुमच्यावर. अरे बाप रे, हे काय करून बसलो मी. चालूजी पांडेजींच्या फोनला मी तो ट्रॅव्हल कंपनीच्या पांडेजींचा फोन समजून उलटसुलट बोलून बसलो. म्हणत होते आज मी जेठालालला सोडणार नाही. माझं जेठालालशी आत्ताच्या आत्ता बोलणं करून दे. मी त्याच्यावर खूप रागावलोय. मी तर म्हणतोय की तुम्ही त्यांना आत्ताच्या आता फोन करून टाका आणि त्यांचा राग शांत करून टाका. नाहीतर असं नको व्हायला की रागात त्यांनी तुम्हाला उचलून लॉकअप मध्ये टाकलं आणि उद्या तर कोर्ट पण बंद आहे. तुमची जमानतही होऊ शकणार नाही. अरे भाऊ जरा शुभ शुभ बोल रे. फोन ठेव, तू फोन ठेव. मी करतो त्यांना फोन आता. हो. साहेब, जेठालालचा फोन येतोय. कट करू. फोन कट झाला की कट केला? साहेब, परत जेठालालचा फोन येतोय. कट करून टाक. साहेब, मी काय म्हणतोय, तुम्ही एकदा बोलून घ्या ना. तुम्ही दुकानात चाललाच आहात. जर तो तिथे नसला तर तुमचाच वेळ वाया जाईल. थँक्यू साहेब. हॅलो साहेब, दिस फोन रिंगिंग. ओ सॉरी. हॅलो. हा चालूजी, पांडेजी, मी जेठालाल बोलतोय. सॉरी यार, तुमचा फोन जेव्हा आला ना तेव्हा काय झालं, तुमचा फोन यायच्या आधी कोणीतरी मला परत फोन करून त्रास देत होतं. मला काही नाही ऐकायचं. आधी मला सांग, तू अजून दुकानात कसा पोहोचला नाही? माझी तरी रोजचीच वेळ आहे. मी घरातून निघालोय, आता रस्त्यातच आहे. बस आता थोड्या वेळात दुकानात पोहोचेन मी. हा, आता त्या भागाचा फोन आला होता की तुमचं माझ्याकडे काहीतरी काम आहे. काय काम आहे चालूजी? पांडेजी, सगळ्या गोष्टी फोनवर नाही होऊ शकत. लवकर दुकानात पोहोच, मी पण तिकडेच येतो. मला चौकशी करायची. विचारपूस? पण कशाबद्दल नक्की? मी बोललो ना, मी तिथे येऊन सगळी चौकशी करेन. आता फोन ठेव आणि दुकानात लवकर पोहोच. अरे देवा, हे सकाळी सकाळी काय चाललंय? गुड मॉर्निंग जेठा भाऊ. काय झालं जेठा भाऊ? काय नाही.
साफ साफ दिसतंय की तुम्ही टेन्शन मध्ये आहात, तरी म्हणताय की काही नाही. बोला ना, काय टेन्शन आहे? सोड ना भाऊ, माझं तर आता हे रोजच झालंय. आता आज काय झालं? मला आता दुकानात जायला उशीर होतोय. मी संध्याकाळी जेव्हा सोडा शॉपला येईन ना, तेव्हा सगळं पद्धतशीर सांगे ना. बिचारे जेठा भाऊ, त्रास त्यांचा पिचाच सोडत नाही. अरे खूप भीती वाटते, काय करू. मेहता साहेब अजून ऑफिसला निघाले नसतील, त्यांनाही बरोबर घेऊन निघतो. पण निघालेले असतील तर फोन करून विचारतो. हा जेठालाल बोल. हा मेहता साहेब, कुठे आहात तुम्ही? ऑफिस मध्ये. आज लवकर निघून गेलात ऑफिसला? जेठालाल, काही अर्जंट काम होतं आणि मला एक अर्जंट मीटिंग पण होती, म्हणून लवकर यावं. ओहो. आता आज काय झालं भाऊ? अरे तो त्या चालूजी पांडेजींचा फोन आला होता, त्यांना मला अर्जंट भेटायचंय. हा मग भेट, काय प्रॉब्लेम आहे भेटायला? अहो भेटून घे काय, ते आता खूप रागात होते. म्हणत होते दुकानात लवकर पोच, मी तिथेच येऊन भेटतो. माहित नाही काय होणार आहे, मला तर खूप भीती वाटते. यार जेठालाल, तू घाबरतोयस का? तू काही चूक केलीयस? नाही नाही नाही. तू कोणी कुख्यात गुन्हेगार आहेस? नाही, अजिबात नाही. हा मग घाबरायचं काय कारण आहे जेठालाल? हीच तर आपली सगळ्यात मोठी समस्या आहे भाऊ. पोलीस आपल्या सुरक्षेसाठी आहेत. पोलिसांच्या असण्याने आपल्याला सुरक्षेचा विश्वास वाटला पाहिजे, भीती वाटायला नको. नाही नाही, तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही तर ओळखतात ना चालूजी पांडेजींना. ते नेहमी माझ्यावर किती चिडलेले असतात. म्हणूनच मी काय म्हणतोय की तुम्ही थोड्या वेळासाठी माझ्या दुकानात या ना प्लीज. नाही नाही जेठालाल, मी दुकानात नाही येऊ शकत आता. अरे भाऊ, मी महत्वाच्या कामात आहे, ऑफिस मध्ये लवकर आलोय मी, आणि खूप इम्पॉर्टंट मीटिंग ठेवली आहे बॉसने, तर मी येऊ शकणार नाही. पण तू काळजी करू नकोस, तू दुकानात जा. इन्स्पेक्टर चालू पांडे जेव्हा येतील, काही गडबडीचं वाटलं, काही काळजीचं वाटलं तर मला फोन कर, मी लगेच येईन. अच्छा तर ठीक आहे, मी आता जातो दुकानात, पण मी फोन केल्यावर लगेच या प्लीज. येईन येईन, तू दुकानात जा, ठीक आहे? ओके, थँक्यू. हा बोल बघा, सगळं ठीक आहे ना? अजून तरी सगळं ठीक आहे शेठजी, पण मोठे सयाने सांगून गेले आहेत की वेळ आणि काळ बदलायला वेळ लागत नाही. अरे काय म्हणायचं काय भाऊ तुला? मला खूप भीती वाटत आहे शेठजी. कोणत्या गोष्टीची? तुम्ही येण्याच्या आधी जर चालू पांडेजी आले तर तुम्ही कुठे पोहोचलात? अरे येतोय भाऊ, माझ्याकडे काय एरोप्लेन नाहीये, रिक्षाने यावं लागतं. आणि रिक्षाने यायला रिक्षा मिळाली तर पाहिजे ना. आता रस्त्यात उभा आहे भाऊ, रिक्षा मिळाली की लगेच येतो. हा ठीक आहे, चल फोन ठेव. काय म्हणाले शेठजी? नट्टू काका, शेठजी खूप चिंतेत आहेत असं वाटत होते. चिंतेचीच तर गोष्ट आहे बाघा. चालू पांडेजी विचारपूस करण्यासाठी दुकानात येत आहे. काय माहित आता काय होईल. कदाचित ते शेठजींना उचलून तर नाही घेऊन जाणार ना. डोंट वरी बागा, वी हॅव टू डू समथिंग. शेठजींना वाचवण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवं. हो हो. रिक्षा रिक्षा. अरे अरे काय संकट आहे, लवकर दुकानात पोचावं लागेल. माझ्या आधी चालूजी पांडेजी पोचले तर प्रॉब्लेम होऊन जाईल. ओ भाऊ, तो राम मंदिर चौक कुठं आहे? का? मंदिर आहे ना तिथं, पूजा बी करायची आहे आणि भंडारा बी आहे, तर तिथला प्रसाद बी खायचा आहे. हा तर मला अशोकनगरला जायचंय, तर मला तिथे सोडून दे, मग मी सांगतो ना तुला हे राम मंदिर चौक कुठे येते. हा रिक्षा. अरे रिक्षा. रिक्षा. अरे अचक माणूस आहे, रिक्षा समोर येतोय, काही झालं असतं मग? अरे भाऊ, जेव्हा घाई असते तेव्हा एक रिक्षा थांबत नाही, मग असं सगळं करावं लागतं भाऊ. बरं बरं, कुठे जायचंय तुम्हाला? अशोकनगर. नाही भाऊ, मी तर सम्राट नगरला चाललोय, तिकडे जायचं असेल तर सोडतो तुम्हाला. अरे भाऊ चलने भाऊ, वाटल्यास 50 रुपये जास्त घे. अरे तिथे दुकानात चालूजी पांडेजी येत आहे. चालूजी पांडेजी कोण? अरे खूप मोठे इन्स्पेक्टर साहेब आहेत, मला बक्षीस द्यायला येत आहेत. अच्छा अच्छा, बक्षीस. असं काय केलं तुम्ही?
माहित नाही, ते तर समोरून त्यांचा फोन आला की बक्षीस द्यायचंय म्हणून. मी तर पुण्य करून अर्पण करत असतो भाऊ. चल ना तिकडे जाऊन लक्षात दे. चल चल. अरे हे दुकान बंद काय? नट्टू काका आणि बाघा कुठे आहेत? पण त्या दोघांनी तर मला दुकानातूनच फोन केला होता. मी सापडलो नाही म्हणून चालूजी नट्टू काका आणि बाघाला तर उचलून नाही घेऊन गेले. नटू काका, शेठजींचा फोन. उचल उचल. हो बोला शेठजी. तुम्ही कुठे आहात? गोडाऊन मध्ये. अच्छा, गोडाऊन मध्ये आहात. पण मग हे दुकान का बंद आहे? मी तुम्हाला सगळं सांगतो शेठजी. अरे आधी इकडे येऊन दुकान उघडा आणि मग जे काय सांगायचं ते समोरासमोर सांगा. बरं. हो 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 शेठजी. या नट्टू काका. या आता सांगा. काय? अहो काय काय दुकानाचं शटर डाऊन का होतं? ते शेठजी, आम्ही दुकान याच्यासाठी बंद ठेवलं होतं की पोलीस आले की त्यांना वाटेल की दुकान तर बंद आहे आणि ते परत निघून जातील. अरे भाऊ, आता जेव्हा मी दुकानात येत होतो तेव्हा माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालंय की मी दुकानात पोहोचतोय. आता त्यांनी येऊन दुकान बंद पाहिलं असतं तर त्यांना काय वाटलं असतं की मी खोटं बोलतोय आणि खोटं बोलून पळून गेलो आणि हा तर गुन्हा झाला असता. मग त्यांनी मला पकडून विचारपूस तर करताच आत टाकलं असतं. शेठजी शुभ शुभ बोला. पण शेठजी, तुम्हाला पांडेजी पकडायला येत का आहेत? अरे भाऊ, त्या पकडायला येत नाहीये, ते मला काही विचारपूस करायला येत आहेत. शेठजी सुरुवात विचारपूस करून होते, नंतर पकडून घेऊन जात असतात. शेठजी, मला तर खूप भीती वाटत आहे. जर पोलीस तुम्हाला पकडून घेऊन गेले तर मग आमचं काय होईल? आम्ही कुठे जाणार? आमच्या इज्जतीचं काय होईल? ही इज राईट शेठजी. अरे पण ते मला का पकडून घेऊन जातील? असं असू शकतं की अजाणते तुमच्याकडून काही गैरकानूनी काम झालं असेल. अरे बेकायदेशीर कामाचा प्रश्नच नाहीये भाऊ. माझं सरळ साधं आयुष्य आहे. घरातून दुकान, दुकानातून घर. जाणता अजाणता आपल्याकडून अशा अनेक चुका होऊन जातात. आठवा शेठजी, आठवा. दुकानातून घरी आणि घरातून दुकानात येता जाता अशी घटना घडली असेल की जी घडायला नको होती. जसं रिक्षावाल्याशी भांडण किंवा नाही भाऊ, नाही. कुठली रिक्षा? अरे हो, काल रात्री जेव्हा मी दुकानातून घरी जात होतो आणि रस्त्यामध्ये रिक्षाची वाट बघत होतो तेव्हा हे दिसत नाही काय? जरा बघून चाल. लक्ष कुठे आहे तुझा? ए भाऊ, मी बघूनच चालतो ना. तुझं लक्ष कुठे आहे हा? अरे भाऊ, एवढी जास्त कशाला पितोस की नीट चालता पण येत नाही तुला? अरे काय दुःख आहे तुला की एवढी जास्त पितोय चुन्नी बाबू? बोल, काय दुःख आहे? अरे काही दुःख नाहीये भाऊ, मी खूप खुश आहे. तू पण खुश राहा. चल निघ आता. तू खुश आहेस? लग्न झालं? अरे यार, हा माणूस खूप नशेत आहे. मी विचारतोय काय, उत्तरच देत नाहीये. अरे मी विचारतोय लग्न झालंय का? अरे हो भाऊ, झालेलं आहे. तर मग खुश कसा आहे? ओ, म्हणजे बायको माहेरी गेलीये. तसं मित्र, आपण दोघही एका छोडीचे प्रवासी आहेत. तुझी बायको पण माहेरी गेलीये आणि माझी बायको पण माहेरी गेलीये. बरं, एक गोष्ट सांग, तुझी बायको तुझ्या शेजारणीमुळे माहेरी निघून गेलीये का? काय?
तुझी बायको तुझ्या शेजारणीमुळे माहेरी निघून गेलीये का? नाही भाऊ नाही. माझी बायको माझ्या शेजारणीमुळे माहेरी निघून गेलीये. रिक्षा. ए मित्रा थांब ना, माझी पूर्ण गोष्ट तर ऐक. अरे माझी शेजारीण सुंदर आहे तर आहे, याच्यात माझी काय चूक आहे? देवाने बनवलेल्या गोष्टीला आपण सुंदर नाही बोललो तर पाप लागेल ना. म्हणून मी शेजारीला कधी कधी सुंदर म्हणून द्यायचो. आता तूच सांग, कोणाला सुंदर बोलणं चुकीचं आहे का? नाही नाही काही चुकीचं नाहीये भाऊ. बरोबर करतोयस तू, बरोबर करतोयस. हा? पण या बायकांना समजतच नाही, माहेरी निघून जातात. एक गोष्ट सांग, तुझी पण शेजारी नाही? हो आहे. हा चल. ए? सुंदर आहे? हो सुंदर पण आहे. हा चल. मग तू पण चान्स मिळतात तिला सुंदर म्हणत असशील ना? ए मित्रा सांग ना. अरे चल हट. चल बाबा चल. कदाचित असं तर नाही की तो बेवडा तुमच्या धक्क्यामुळे बेशुद्ध झाला असेल आणि त्यानेच पोलिसात कंप्लेंट केली असेल, म्हणूनच पोलीस तुम्हाला पकडायला येत असतील. हे मी त्याला एवढ्या जोरात धक्का नव्हता मारला की तो बेशुद्ध पडेल. नाही, तुम्ही भले धक्का जोरात मारला नसेल, पण आता तुम्ही बोललात ना की तुम्ही धक्का मारला आणि तो धडपडत खाली पडला, तो तर होऊ शकतं की पडताना त्याचं डोकं कशावर तरी किंवा फुटपाथवर आपटलं असेल आणि तो सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत जेठालाल. हे सिद्ध झालं आहे की तुझ्या धक्क्यामुळेच तो माणूस या जगात राहिला नाही. म्हणूनच हे न्यायालय सर्व पुरावे आणि साक्षीदारांना समोर ठेवून तुला जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. मी चक्की नाही पिसणार. शेठजी चक्की पिसायची नसते, चक्कीमध्ये गहू पिसले जातात. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. जर तुम्हाला जेल झाली तर आम्ही तुमची सगळी जबाबदारी आमच्या खांद्यावर उचलून घेऊ. नाही नट्टू काका? हो शेठजी. आणि जोवर तुम्ही जेलमधून बाहेर परत येत नाहीत, बापूजी आणि टप्पू शेठची काळजी आम्ही घेऊ. हो, आणि गडा इलेक्ट्रॉनिक्सला कधीच बंद होऊ देणार नाही. तुमच्यापेक्षाही जास्त मेहनत करू. धंदा दुप्पट नाही, चौपट वाढवून टाकू. अरे गप बसा आता. मला काही होणार नाहीये. मी कुठेही जाणार नाहीये. मी बोललो ना भाऊ, चालूचे पांडेजी माझी फक्त विचारपूस करायला येत आहेत, मला पकडायला येत नाहीयेत. पण शेठजी मी आधीच बोललो ना की सुरुवात विचारपूस करून होते, नंतर ते लोक पकडून घेऊन जातात. मी तर म्हणतो शेठजी, एक काम करा, इथून पळून जा. अहो नट्टू काका, पळून पळून शेठजी कुठवर पळणार आहेत? त्यांनी सांगितलं ना की त्यांनी फोनवर पांडेजींना सांगितलं आहे की ते दुकानात पोहोचणार आहेत. हो ना? मग शेठजी तुम्ही एक काम करा, गोडाऊन मध्ये जाऊन लपून बसा. गोडाऊन मध्ये का? अरे बाघा, पांडेजी जर दुकानात आले तर आजूबाजूवाले काय म्हणतील? हो, आणि शेठजी तुम्ही तर पांडेजींना ओळखताच. त्यांनी जर एकदा बोलायला सुरू केलं तर मग कुणाचंही ऐकत नाहीत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की त्यांचा आवाज किती खणकर आहे. जर ते दुकानात येऊन जोर जोरात बोलायला लागले तर आजूबाजूवाल्या सगळ्यांना लक्षात येईल की काहीतरी गडबड नक्कीच आहे. म्हणूनच शेठजी तुम्ही मगनला इथे पाठवून द्या आणि गोडाऊन मध्ये जाऊन लपून बसा. हा ठीक आहे, मी गोडाऊनला जातो. चालूजी पांडेजी जसे येतील ना त्यांना गोडाऊन मध्ये पाठवून द्या. नाही शेठजी, पाठवणं नीट नाही दिसणार. आम्ही स्वतः त्यांना गोडाऊन मध्ये नीट घेऊन येतो. ठीक आहे. एक गोष्ट बोलू नट्टू काका? बोल ना बेटा. मी शेठजींना जेलमध्ये गेलेले नाही पाहू शकत. कसे वाचतील आपले शेठजी? काहीच रस्ता दिसत नाहीये. बघ बाघा,
जेव्हा सगळे रस्ते बंद होतात ना तेव्हा देव रस्ता दाखवत असतो. आपण शेटजींसाठी देवाकडे प्रार्थना करूया. हे देवा, आमच्या शेटजींना वाचवूया तू. मी माझ्या पगारातून 21 रुपये तुम्हाला चढवेन. अरे देवा, वाचव रे त्या बेवड्याला. जर त्याला काही झालं असेल तर तुम्हाला तर माहितीच आहे ना की बेवडा पिणं किती वाईट गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ना की याच्यात माझी काहीच चूक नाहीये. मी त्याला जाणून बुजून धक्का नाही मारला. तो मला सोडतच नव्हता म्हणून मी त्याला धक्का मारला. पण एवढ्या जोरातही धक्का नाही मारला की तो पडावा. ते तर त्याने दारू प्यायली होती म्हणून तो धडपडत पडला. तर समजलंच असेल ना तुम्हाला, यात माझी काहीच चूक नाहीये. तर जरा प्लीज सांभाळून घ्या. एक काम करतो, मेहता साहेबांना बोलवूनच घेतो. हा बोल ना जेठालाल. हा मेहता साहेब, तुम्ही जरा आत्ताच्या आत्ता इकडे या ना प्लीज. का काय झालं? नाही काही झालं नाहीये. तर मग मला का बोलवतोयस भाऊ जेठालाल? अहो पाण्याआधी डोंगर. तुला काय म्हणायचंय जेठालाल? अहो म्हणजे काही होण्याआधी जरा सावध राहिलेलं बरं असतं ना, म्हणून तुम्ही इकडे या ना प्लीज. या. हा या. काही होण्याआधी म्हणजे अजून इन्स्पेक्टर चालू पांडे तिथे आलेले नाहीयेत? नाही, तर मग उगीच मला का बोलवतोय जेठालाल ऑफिस मधून? कारण मला भीती आहे मेहता साहेब की चालूजी पांडेजी इथे येताच मला अटक करतील म्हणून. अटक करतील? का करतील भाऊ? तू केलंयस काय? नाही मी तसं काही केलं नाहीये. पण काल रात्री जो माझ्यासोबत किस्सा झाला त्याच्यामुळे होऊ शकतं की ते मला अटक करतील. काय घटना काय घडली आहे? हा अरे ते काय झालं काल रात्री. दिसत नाही काय? बघून चाल जरा. लक्ष कुठे तुझं? काय भाऊ, मी बघूनच चालतो ना. तुझं लक्ष कुठे आहे हा? अरे भाऊ, एवढी जास्त कशाला पितोस की नीट चालता पण येत नाही तुला? ए मित्रा थांब ना. ए मित्रा सांग ना. चल बाबा चल. अरे मग ह्याच्यात तुझी चूक काय आहे जेठालाल? तू तर काही केलेलंच नाहीयेस. नाही मला माहिती आहे भाऊ, याच्यात माझी काहीच चूक नाहीये. पण काय चालूजी पांडेजी मान्य करणारच नाहीत ना. मी त्यांना काहीही बोललो ना ते माझं बोलणं ऐकणारच नाहीत. मला भीती या गोष्टीची आहे. अरे यार तू पण कमाल करतोस. एरवी तर सांगत फिरतोस की मी कच्ची माडू आहे, कोणालाच घाबरत नाही. आणि इन्स्पेक्टर चालू पांडेचं नाव काढता तुझं मांजर होतं. तू भिजलेलं मांजर होतोस भाऊ. ते भिजल्या मांजराचा प्रश्न नाही आहे मेहता साहेब. मग अहो तुम्ही ना तुम्हाला काही कळतच नाहीये ना नीट. अहो भाऊ तुम्ही जरा समजून घ्या. मी आता तुम्हाला साफ साफ सांगून टाकतोय की मी चालूजी पांडेजींना घाबरत नाही. पण काय आहे की ते मला बोलूच देत नाहीत ना. जेव्हाही मी माझ्या बाजूने काही बोलायला जातो तेव्हा ते सरळ म्हणतात चुप, आमचं नाव आहे चालू पांडे, खोटं बोललास तर पडतील काय. तर मला भीती खरं तर दांड्याची आहे. बाकी मी हे चालूजी पांडेजींना घाबरत नाही. हॅलो जेठालाल. हॅलो आलू. काय झालं? आवाजाला काय झालं? रॉंग नंबर. रॉंग नंबर. तुम्ही कधी आलात? पांडेजी